नमस्कार. तुम्हालाही वारंवार मुळव्याधचा त्रास होतोय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी वैद्य नेहा आणि आज आपण बघणार आहोत मुळव्याधसाठी काही घरगुती उपाय. जोपर्यंत तुमचं पोट साफ होत नाही तोपर्यंत मुळव्याध हा मुळापासून जाणार नाही. त्यामुळं आपण आज जे काही घरगुती उपाय बघणार आहोत ते प्रत्येकाच्या बॉडीला सुटेबल आहेत, त्याचबरोबर ह्याची तुमच्या बॉडीला सवय देखील होणार नाही. हे सगळे मृदू विरेचक म्हणून आपण वापरू शकतो. यामध्ये पहिला आहे लोणी आणि खडीसाखर. तुम्ही थोडंसं लोणी आणि त्यासोबत खडीसाखरची पावडर मिक्स करून हे घेऊ शकतात. यामुळं स्निग्धता येऊन मल पुढे पास होण्यासाठी मदत होते. प्रेग्नंट लेडीज मध्ये आपण लॅक्झेटिव्ह अवॉइड करतो, अशा वेळेला त्यांना दुधामध्ये गाईचं तूप देऊ शकतो. त्याचबरोबर लोणी किंवा खडीसाखर हे देखील खायला देऊ शकतो. त्यानंतर दुसरा उपाय आहे मनुके आणि अंजीर. मनुके आणि अंजीर हे वात, पित्त आणि रक्त या व्याधींचा नाश करतात. त्यामुळे वातजर्श, पित्तजर्श, रक्तजर्श यामध्ये याचा खूप छान उपयोग होतो. 7 ते 8 काळे मनुके तुम्ही रात्री भिजू घालू शकतात. 2 अंजीर रात्री भिजू घालून सकाळी या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर तिसरा आहे ज्येष्ठमध चूर्ण. आता बऱ्यापैकी लहान मुलांमध्ये देखील आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास दिसून येतो. ज्येष्ठमध चूर्ण हे लहानांपासून मोठ्यांमध्ये सर्वांमध्येच सेफ मानले जातं. तुम्ही अर्धा ते 1 चमचा ज्येष्ठमध चूर्ण पाण्यासोबत 2 वेळेला देखील देऊ शकतात. त्यानंतर आहे हिरडा चूर्ण. ज्यांना कुणालाही खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्यांनी एरंड तेलामध्ये हिरडा चूर्ण हे छान भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर रात्री झोपताना अर्धा चमचा चूर्ण हे तुम्हाला कोमट पाण्यासोबत घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे जे उपाय सांगितलेले आहेत हे कुठलेही 1-2 उपाय तुम्ही करू शकतात. सगळेच उपाय केलेच पाहिजे असं नाहीये.